नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघा, आज आपला सुट्टी दिवस आहे. आज रविवार सुट्टी आहे आणि आज आपल्याला कामं भरपूर आहेत. आज उसाला काल पाणी लावलेलं आहे आणि मोटर चालू करायला आलो होतो खाली, पण मोटर काय चालू झाली नाही, फीज गेली होती. म्हणून आता चाललो आहे घराकडं. आता घरी जाऊन आंघोळ करायची आणि मग दाराकडे तोपर्यंत कोणी फीज असेल तर बरं, नसलं तर मग आपण जायचं. तर आज तुम्हाला सांगतो रविवारच्या दिवशी कसं कसं असते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल जास्त पुढे जाईल. तर बघा, आंघोळ केली, जेवण केलं आणि मोटरजवळ आलं, पण मोटर काय चालू होत नव्हती. आणि आता मग साधारण फोन बी लावला होता मोटरला उशीर लागेल म्हणून. मग आता घरी चाललेलो आहे. घरी जाऊन आता थोडा अभ्यास करायचा, तोपर्यंत लाईट आली तर आली, नसलं तर मग अभ्यास करत बसायचं. शक्यतो 1 वाजता लाईट येणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग बघू कसं कसं होते. आपली मोटर चालू झालेली आहे आणि एक मोटर चालू केली, दुसरी मोटर चालू करायला आलो होतो आणि अभ्यास काय केला नाही, गोट्या संग गप्पा मारत बसलो होतो. आणि 1 वाजता लाईट आली. आता इकडली मोटर बंद झाली होती, बघा आलो होतो. एक मोटर चालू आहे, इकडली मोटर चालू केली आणि आता घराला चाललो आहे. घरी जायचं, पाणी बिणी पिऊन मग दाराकडे जाणार. हो मित्रांनो, घराकडे चाललो होतो आणि वर पाणी कमी येत होतं, मग 2 मोटर म्हणून वर आलो बघायला. आणि वर बघा, इथं चेंबर उपसला होता. येऊन बैठला, पण वरलं काय सॉकेटच कोणी नेले चोरून. आता बघा का शेजा पाजाऱ्याने कसं केले. बघा, आलोय चेंबरजवळ, सॉकेट वरलं टोपणच कोणी नेले बा. हो, चेंबर हायसा चालू आहे बा, आणि यातलं टोपानं कोणी नेले. 2 हेलपाट गाठले, पण काय कुठंच गाव होणार आहे. आता घरला जायला लागते आणि घरला जाऊन दुसरं टोपण आणला आणि मग परत घराकडे चाललो होतो. पण म्हटलं एकदा जाऊन नीट बघावं म्हटलं, तर बघा सॉकेट इथंच, काय ते टोपण इथंच होतं आणि टोपण बसवलेलं आहे. आता मोठं पाणी बंद झालेलं आहे. आता चाललेलं आहे घराकडं आता वर मकाकडे जायचं आहे. बघा, आता चाललेलं आहे. तशी आमची शेजापाजारी चांगली आहेत, पण मला वाटलं बिघडले असतील. वर टोपण घुमलं गावानं झालं, म्हणून मला वाटलं बिघडली आहे काय शेजापाजारी. पण चांगली आहे ती, आधी पण होती आणि आता पण आहेत. त्यामुळे काय अडचण. मित्रांनो, दारावर आलेला आहे आणि येऊपर्यंत 2-3 सारं भिजलेले आहेत. आणि दोन्ही मोटर पण आता चालू आहेत, बघू शकता. हो, माझ्या 2 मोटर चालू आहेत आणि ह्या बडग्यातलं 2-3 सार राहिलेलं आहेत. आणि ही आपली मका आहे बघा, ती लांब जर दिसते तिथपर्यंत 3 एकर मका आहे बघा. अशी आपली मका आहे, बघा तुम्ही. बघा कशी आहे मका, 3 एकराचा प्लॉट आहे. त्याकडेपर्यंत एकसारखी मका आहे आणि हिला 2 महिना अजून पूर्ण व्हायचे आहेत. बघा कशी आहे मका आपली. आता 3 वाजता लाईट जाणार आहे आणि एक 25 मिनिट राहिलेली आहेत. 25 मिनिटांनी मग परत 2 मोटर बंद होणार आणि 1 मोटर चालू होणार. सिंगल पेज आहे ती. मग झालं आपलं, तोपर्यंत ही पाडगं होतं 20-25 मिनिटात. आणि त्या दुसऱ्या पडग्याला पाणी लावायचं आहे. तर आता थोड्या मिनिटात आपली लाईट जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपली मोटर बंद झाली आहे आणि 3 वाजून गेलेले आहेत आणि मोटर एक बंद झाली, एक चालू आहे. आणि आता बघा, सध्या आपण घरी जाऊन एकदा पाणी पिऊन आलेलो आहे आणि लिखाण आणलेलं आहे. आता लिखाण करत बसायचं आहे. व हे लिखाण आणलेलं आहे आणि दिवस मावळपर्यंत लिखाण करायचं आणि दिवस मावळा मग आपलं दुधाला जायचं आहे. तर बघा आपली मका कशी आली आणि कमेंट करून सांगा कशी आलेली आहे. बघा, हा पूर्ण 3 एकराचा प्लॉट आहे. कशी आली मला नक्कीच सांगा कमेंट करून. शेतकरी मित्रांनो, दिवस मावळायला आलेला होता आणि लिखाण आपलं पूर्ण झालेलं होतं. मोटर पण मगाशी बंद झालेली होती आणि मोटर काय चालू करा गेलं नाही. ऑटो आपल्या मोटरला आधीपासूनच आहे, त्यामुळे मोटर चालू करा गेलं नाही. पण तरी पण मोटर चालू झालेली नाही. मग आपलं लिखाण पण पूर्ण झालं. मग म्हणून म्हटलं आता ही लिखाणाचं साहित्य घरी ठेवायचं आणि एकदा मोटरजवळ काय झाले बघून यायचं. म्हणून आता बघा मोटरजवळ चाललेलो आहे.
आता बघून येतो काय होते. दिवस पण मावळायला आलेला आहे, थोडा राहिलेला आहे. बघून येतो कसं कसं होतं. चाव झाली तर ठीक, नसेल तर मग बंद करून आपलं दुधाला जायचं. तर बघा आता चाललो आहे. पहा मित्रांनो, मोटर बंद झाल्या का नाही बघायला चालू होतो, पण लांबनं दिसली की मोटर चालू झालेली आहे. परत आलो बघा माघारी मक्कत, आणि बघा मोटर चालू झालेली आहे. आता दारावर जायचं आहे. बघा मोटर चालू झालेली बघा. आता मक्कत जायचं आहे. मग आता दिवसमाळपर्यंत दार धरायची आणि मग आपली सुट्टी झाली. आता बघा दाराला चाललेलो आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, मोटर बंद करून आलो होतो दुधाला, आणि आजचा ब्लॉग कसा झाला कमेंट करून सांगा.